चिखला मैग्नीज खदान के वर्टिकल शॉफ्ट अंडरग्राउंड गधा घाट क्षेत्र में कार्यरत चिखला निवासी मजदूर चेतन हेमराज शिव ने उम्र 38 वर्ष की मिट्टी व पत्थरों के ढेर के नीचे दबकर शनिवार को दर्दनाक मौत हो गई। इस घटना को लेकर मृतक के परिजनों और संतप्त ग्रामीणों ने जिला परिषद सदस्य कृष्णकांत बघेल, ग्राम चिखला की महिला सरपंच करुणा कोकोडे तथा उप सरपंच दिलीप सोनवाने के नेतृत्व में रविवार की सुबह 11:30 बजे के दौरान खदान कार्यालय के सामने धरना आंदोलन कर पीड़ित परिवार को नियमानुसार उचित सहायता देने की मांग करते हुए नारे लगाए गए। इस आंदोलन की जानकारी मिलते ही विधायक राजू कारे मोरे, उप विभागीय पुलिस अधिकारी रश्मिता राव, गोबरवाही के थानेदार विनोद गिरी, सिहोरा के थानेदार नितिन मदनकर ने पुलिस टीम के साथ मौके पर पहुंचकर मृतक के परिजनों को सांत्वना दी। इस समय आंदोलनकारियों से चर्चा करते हुए मृतक के परिवार के सदस्यों को ठेका पद्धति से नौकरी देने और उचित मुआवजा देने की मांग मंजूर की गई। साथ ही बच्चों को 12वीं तक निःशुल्क शिक्षा प्रदान करने का आश्वासन दिया गया, जिसके बाद मृतक के परिवार शव के पोस्टमार्टम के लिए तैयार हुए। मृतक के परिवार में माता पिता, पत्नी, 2 बेटे व भाई है। करीब 5 घंटे तक धरना आंदोलन के पश्चात मृतक के परिजनों व ग्रामीणों ने मृतक का अंतिम संस्कार करने का फैसला लिया। इस समय पीड़ित परिवार व ग्रामीणों के साथ पुलिस अधिकारी, मॉयल लिमिटेड के अभिकर्ता महाप्रबंधक UA भाटी, खदान प्रबंधक नीलेश खेडेकर, पूर्व विधायक चरण वाघमारे, जिला परिषद सदस्य कृष्णकांत बघेल, चिखला सरपंच करुणा कोकोडे, उप सरपंच दिलीप सोनवाने, पंचायत समिति सभापति नंदू रहंगडाले, हरेंद्र रहंगडाले, ग्राम पंचायत सदस्य ऋषभ मेश्राम एवं ग्रामीण उपस्थित थे। इस प्रकरण में डायरेक्टर जनरल ऑफ माइन सेफ्टी द्वारा खदान दुर्घटना की जांच शुरू है। उसकी रिपोर्ट आने पर दुर्घटना के कारणों का पता चल सकेगा। चिखला खदानमध्ये आपला काल एका कामगाराचा ॲक्सिडेंटली दुर्दैवी आपला मृत्यू झाला। त्याच्या आज आपला पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर बॉडीच्या त्यांच्या परिवाराने ती बॉडी आपला बॉडीच्या ऑफिसमध्ये आणली आणि जनप्रतिनिधी, माईचे आपला कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर, लेबर यांनी सर्वांनी आपला त्यांच्या भविष्याचा विचार करून माईला मागणी केली। त्या मागणीनुसार त्यांनी आपला अंदाजे 21 लाख रुपये त्या परिवाराला मिळणार आहेत आणि त्यांच्या मुलांना 10वीपर्यंत त्या शाळेमध्ये किंवा 10वी किंवा 12वी त्या शाळेमध्ये आपला शिक्षण मिळणार आहे। त्यानंतर CSRमधून त्या मुलांच्या उच्च शिक्षण होणार आहे। त्यानंतर जी आपला जिचे पती मरण पावले ती भगिनी, तिलासुद्धा माईल ऑफिसमध्ये हलका काम देणार आहे। हा सर्व विचार जो आहे त्या परिवाराच्या भविष्याचा विचार करून आणि त्याच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सावरला पाहिजे। कारण की त्याचे आईवडील बी आहे, जो मृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे आईवडील बी आहेत, म्हातारे, 2 लहान लहान मुलं आहेत आणि पत्नी आहे। ते एकदम बेसहारा झाले, बेघर झाले आणि खूप मोठा दुःखाचा पहाड त्याच्यावर कोसळलेला आहे। तर त्यामुळे माईलने एक आपला मावळ भूमिका घेऊन ठेकेदाराच्या मार्फतही आपला 1 लाख रुपये त्यांना मिळाले आहेत। एक आपला म्हणजे पॉझिटिव्ह आपला सगळ्यांनी विचार करून एक चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। जो दुःख त्याच्यावर कोसळला आहे तो दुःख तर परत येऊ शकणार नाही किंवा दुर्घटना जी झाली ती परत आपला भरू शकणार नाही, परंतु एक त्यांना भविष्याचा आधार मिळावा या हिशोबाने आपला चर्चा करण्यात आली आणि माईलने सुद्धा त्याच्यात सकारात्मक आपला भूमिका घेऊन ती आपला चांगल्या पद्धतीने आपला त्यांना मदत केलेली आहे आणि आता सर्व तो विषय आपला संपलेला आहे। मी मावळ कामगार संघटन ब्रांच चिखला माईनचा सेक्रेटरी आहे आणि काल दिनांक 4 तारखेला चिखला मावळच्या 5 लेवलमध्ये एक दुःखद दुर्घटना झाली आणि ते म्हणजे एक ठेकेदाराचा एक मजूर होता, तो काम करता वेळेस जागीच दगावला आणि त्या कारणामुळे आमची मावळ प्रशासनाला मागणी होती की आम्हाला जे बी काही आमच्या मागण्या होत्या त्या मागणीबद्दल आम्ही या ठिकाणी प्रोटेस्ट केला आणि त्यामध्ये मावळ प्रशासनाकडून त्यांचे जे मृत पावले त्यांची जे धर्मपत्नी होती त्यांना मावळ प्रशासनाने लिहून दिलेला आहे। त्यांना आम्ही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो सरकारी दिशानिर्देशानुसार त्यांना आम्ही त्या ठिकाणी एक जॉब देण्यात येतील आणि त्या जॉबमध्ये ते पण तयार झालेले आहे आणि आज या ठिकाणी मी आपण सर्वांना एवढं सांगतो, या ठिकाणी बरेचसे लोकांचा जमावाडा होता आणि माझी अशी पुन्हा प्रशासनाकडून मायल प्रशासनाकडून मागणी आहे की जे दुःखद घटना घडलेली आहे ते पुन्हा भविष्यामध्ये इथं जे लोक उभे होते प्रोटेस्ट करण्याकरता ते कोणी बाहेरचे आले नव्हते, ते सगळं एक ठेकेदाराकडे काम करणारे वेगवेगळे ठेकेदार त्यांच्याकडे काम करणारे मजूरच होते। आज जरी एखादी मजुरासोबत झाला
भविष्यामध्ये असा कोणत्याही मजुरासोबत हे दगावण्याचं काम होऊ शकत नाही. त्यामध्ये माल प्रशासनाकडून मालचे जे अजून इतर सुविधा ज्या आहेत किंवा एक सेफ्टीचे जे साधन आहेत ते सर्व साधन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत. आणि त्याच्यामध्ये जे बरेचसे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते मजुरावर अन्याय अत्याचार करून राहिले आहेत. कारण की कॉन्ट्रॅक्टरकडे भरपूर लोक काम करतात. बाहेर आंतरराज्यातून जे येणारे लोक आहेत त्यांच्याकडे रोजगार नसल्यामुळे ते या ठिकाणी खाणीमध्ये काम करण्याकरता येतात आणि त्यांचं शोषण जो होत आहे. तर माझी एकच मागणी आहे मॉल प्रशासनाला की त्यांचे जे शोषण होत आहे तो शोषण थांबवावे. मी सामाजिक कार्यकर्ते आहे, चिखला गावी राहणारा. काल जी दुःखद घटना घडली मॉरेलमध्ये, त्यांच्या जो एक व्यक्ती होते चेतन शिवणे, त्यांचं दुःखद निधन झालं. काल 5 वाजेकडे घटना घडली. त्याला तिथून तुमसाला हलवण्यात आलं आणि तुमच्यामध्ये गेल्यावर आज त्यांचं पोस्टमॉर्टम सगळं झालं. ते बॉडी घेऊन आणि आज आम्ही सगळं इथं जमून मॉईल ऑफिसच्या समोर आम्ही मागणी केलं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या परिवाराला एकाला तरी मॉईलमध्ये नोकरी मिळण्यात यावी आणि जो त्यांचं कम्पन्सेशन आहे तो मिळण्यात यावा. आम्ही हे सगळं इथं मागणी उपस्थित होतो आणि सगळं काही निदान लागल्यानंतर मॉईल प्रशासनाकडून असं एक लिखित आश्वासन मिळालेलं आहे की 15,000 रुपये प्रति महिना एक नोकरी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत शिक्षण हे देण्यात येईल अशी यांनी आम्हाला लिखित म्हणजे आश्वासन दिलेलं आहे.